रामकृष्ण हरी. तर काल दिवे लावलेले आहेत आणि रात्रभर काल दिवसभर पहिला काल सोमवार होता आणि आवरावरी चालू आहे. खूप पाठीत दुखत होतं एकाएकी म्हणून ही शेकायला घेतलं होतं. जरा बरं वाटलं शेकल्यावर. काय माहिती आहे आजकाल पाठ खूप 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 दुखते माझी. आणि पाठीसाठी कोणाला काय माहिती असेल तर नक्की मला पण सांगा. कारण पहाटे 3-4 वाजल्यापासून जर पाठ दुखायला लागली तर कसलीच झोप येत नाही आहे. आणि आईचं चाललं इकडं रोहनला पोहे करून द्यायचं. दूध वतून ठेव म्हटलं आईला थोडंसं इथं अजून. रोहनला पोहे करून दिलेले आहेत कारण रोहन चाललेला आहे क्लासला. तर आईने पटकन थोडेसे पोहे करून दिले त्याला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पाऊस म्हणजे काय झिमझिम पाणी पडलेलं दिसते. मावशीचं चाललंय इकडं फिरायचं. लालू बसून तिकडं काय बघतोय माहिती नाही. लुसू पण बसलेली आहे गोळा होऊन. काल तर मला गंध लावा चालू होतं. हा रामकृष्ण हरी. दोघींनी एकसारखं. हो. काय करत होतो तिकडं? किती गवत उपसलं? चल बरं दाखव काय मला. नाही ते ना थोडं काटाचं होतं ना, म्हणलं काटा आलं का परत उपटता नाही यायचं म्हणून चल उपटलं. चल आपण बघू. काय आपण कधी बी कपडे बिपडे वाळाय घालतोय ना, हा म्हणून मग म्हणलं आपल्या ते काटे येतात त्याला पुढं, म्हणून आपलं टाकलं मुठभर उपटून. आता चालता काम करायची सवय. पहिल्याची लोक अशीच कामं हो. करायची. चालतीवर कामं मग करायची. काय. बरोबर का नाही? हो. इथलं एवढं निर्मळ केले मावशीने आता. आणि तिकडं गवत उपसून टाकलंय तिथं. हो, ते जनावर येतात चट खातील ना, म्हणून मग म्हणलं ते टाकावं, मग जनावर खात्यात. इथपर्यंत आपण फिरायला येतो म्हणून. हो, फिरायला बी त्या कपडे बिपडे वाळाय घालायला लागत्यात. मग आपलं तेवढं ती चुकाट्यात कमी. बघू मेहंदी रंगली का? लई भारी. हो बघा. त्या हाताला आणि हे पण हे लावलं, नखपालीच लावली. लयच बाई खरंच. अंग म्हणजे एक काल त्या ताई आल्या होत्या, त्या म्हणल्या तुमची पंचम लयच भारी झाली. मेहंदी काय आणि हे काय, तुमचं पार बांगडे आणि बिंगडे आणि लयच भारी काम हा झालं ना. तुमचं. काल सुलभाताई आल्या आणि मी घरी नव्हते. मला हा. कसं तरी वाटलं घरी आल्यावर. आणि काल हे झालं की मला रोहननी गाडीवर तिथं सोडलं हो. कॉर्नरच्या कोपऱ्यावरती. हा. आणि फोन माझा त्याच्या बरोबर आला आयशा. आणि मी गेले बसमध्ये बसून. मी नाही. हा. आणि फोन पण नको, दोघीचे पण फोन घरी. शाबास. काय आता आम्ही पार वागेश्वराचं दर्शन केलं हो. वाघोलीमध्ये. हा. आणि माऊलींचं पहिलं दर्शन केलं हो. स्वामींचं. आणि पुन्हा मग घरी आलो. फोन इकडंच. काल बिना फोनचंच आम्ही. मग काय, आणि आठवण पण आली नाही फोनची. आठवण यायला स्वामींचं हे असलं कुठं आठवण येते काय. तर भात घातलेला आहे. भात शिजतोय. मध्ये आपल्याला एका ताईने भांडे दिले होते. तर त्या भांड्यातलं पातेलं आहे. आणि माती लावून ठेवून असं आपण त्याच्यामध्ये मोठं पातेल्यात भात घालतो. जाळ पण खूप चांगला लागलाय. फळ्या घाल म्हटलं कलावतीला 2-3. आणि ह्याच्यात डाळ घालायची कुकरला. ह्या सगळ्याला माती लावलं का घसघस घासलं की लगेच निघते. भांडी काळेभोर दिसत नाही. तर हाय का नाही. अजून पीठ मळायचे. पीठ ठेवलंय तिकडं. आज काय वरण भात वांग्याची भाजी, चपात्या करायच्या. रोज बी सगळं काही असतं पण ठीक आहे. हाय का नाही मावशी. आज म्हणलं जरा वांग्याची भाजी. हा किती होतं? काय काय होतं? बटाट्याची भाजी होती, गवारची शेंग होती, थोडी राहिलेली कप्पा, ती डाळ चपात्यात सगळं होतं का. आता आज भरपूर भाजीपाला येणार आहे तुम्हाला. हा, ये. जरा सकाळी असं फिरल्यावर चांगलं वाटतं. हो, चांगलं वाटतं. आपली भामा आलीच नाही खाली. ती येतीच नाही, चाललं काय करा आपण, चल म्हणतो पण येत नाही त्या. राहू दे जाऊ दे. हो, मग काय. सकाळची हवा वेगळी असते. चाललंच पाहिजे. तेव्हा चला आजीला वाकून चालता येत नाही तरी 2 चक्रा मारतात खाली आलं की. मारतात का नाही? हो, मारतात. यायलाच पाहिजे. अक्काला चालता येत नव्हतं. अक्का बी चालती सरसर. हा. सकाळी चालायचं का दिवसभर कुणीच. हा नाही, सकाळी 2 चक्रा मारायच्या, लय नाही मारायच्या. आहे का हा, नाही? मग काय. हं? आजी हवी तुझी. काय बी कशाला म्हणायचं, सुंदर ताई म्हणायचं. काय म्हणायचं? त्या आजी नाही, तुझ्या बरोबर वय असेल सुंदर मावशीच. तिला वाईट वाटल्यावर मला आजी केलं अक्कानी म्हणून. होय, ती पण पोरगीच आहे ना तुझ्यासारखी. बरोबर ना ग सुंदर मावशी. मग काय. तिचे केस पहिल्यापासून पांढरे आहेत. हो, मग?
तिचा चेहरा सांगतो ना. तुझं लय वय नाही मावशे. तरी 70च्या पुढे जा गेले नाही. अरे बापरे, हा तरी तू इतकी छान दिसती. हो. असंच दिसू दे बाबा पांडुरंगा. होय अक्का तुझं असेल का 80-90? हा हा मग तिचं नसेल तिचं काय सांगशील? हा मग नाही 60 असेल आहे का नाही? हा 60 वय असेल. 60 असेल ना. हो. आणि बघा किती छान फुलं लागले हा मस्त फुलं लागले. शेंड्यापर्यंत वरती. फार शेंड्यापर्यंत गेले बघा. मग श्रावण चालू आहे आणि भोलेनाथ म्हणले असतील ठीक आहे श्रावणात भरपूर फुलं देतो तुला. बेलाची ना. हा बेलाची तर वाकलेलीच आहे बाबा. खाली लावू आपल्या घराचं प्लास्टर झालं की लावू आपण तिकडे नेऊन झाडं आहे का नाही. हा तिकडे नेऊन लावायचं. तर गुलाबाला कळ्या पण खूप छान आल्यात. काले गुलाबाचं फुल वाहिलं होतं नेऊन. राणू तू कुठलं पाणी प्यायली ग बाई? ए राणा बघ कुठलं पाणी पिते राणू. हा ना आईने रांगोळ काढले बघ आता तुळशीपाशी इथं. ती म्हणते रांगोळीशिवाय घर नाही म्हणजे दार नाही बाबा बरं वाटत नाही का. हा छकुलीचं चाललंय. म्हणती बाई ती जय जय रामकृष्ण हरी म्हणते. लालो रंजना ताई आली का? कधी आली? रामकृष्ण हरी. रंजना ताईचं निवांत चालू असतं सगळं आपलं शांत. आहे ना रंजना ताई? काय करू आता, काय टाइम जात नाही. आई सोबत असते. इथून हालत नाही बघा. ती देवाच्या समोर बसते. आम्ही बी बाहेर गेलो ना. काल इथं काय करत बसली होती? काय केलं? इथं काय आपलं ते ओम नमः शिवायचं तप केला. बाकी आई आवरून गेली होती सगळं. काल आल्या सुलभाताई आणि मला भेटता आलं नाही. मग ह्या सगळ्यांनी सुलभाताई बरोबर खूप सारी मजा केली. वा 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 मंदाई शाबाश. बघा मंदाई कोण शिकायला पाहिजे सेवा करायला. आपल्या ह्या कोमलच्या पायाडी चलता येत नाही म्हटल्यावर मी सांगितलं होतं 2-3 दिवसाखाली तिच्या पायासाठी कोणी कोणी मदत करा. हाय का ना चतुराबाई? चला चहा आलाय वाटतं. होय काय म्हणतात छकुले मैत्रीण काय म्हणते? मंत्री असं करून राहील. कसं करून राहिली? कसं? डोळे उघडती नाही. हा मग बोलत नाही. कसं काय करायचं ह्या मैत्रिणीचं? हा सांगितलं मला. कलावती म्हणली म्हातारी आजीले छेड्यावणी करायला लागली. काय झालं ग बाय? काय झालं तुला? होय पडली बाई. काय केली? पडली कुठं पडली? बाथरूमात. कुठं लागले? हा इथं लागले. बघू बघू असं कर. हां थोडंसं लागले काळं निळं झाले. असं का पडली तू? हा पाय घसरला. पाय घसरला? पायाला नाही ना लागलं कुठं? हा मग डोळे उघड बर. चल बर चहा प्यायला आलाय. चहा आलाय. चला आता. चल चला 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 चला. काय खारी टोस वगैरे घेऊन या कलावती. हा हा का अजून आणा ना बिस्किट वगैरे आणा ना. हा आणा. चला चला सगळेजण चहा प्यायला चला. काय म्हणते कोमल? निर्मळ आंघोळ कुणी घातली? हा मोना मॅडम आमच्या आंघोळ घालायला असत्या. हा तर मंदाई आपल्या छान सेवा चालू आहे मस्त आपलं. होय कोमल तू पण पाय लांब करायचं जवळ करायचं. हा सांगितलंय त्यांना बी जरा तिचा पाय चोळत राहावा म्हणून. बोट वड लय दाबू नको लय दाबू नको. तिला सहन होईल. लय दाबू नको. हा चहा प्यायचा आहे? हा प्या प्या चहा. देले कलावती चहा दिले. कलावती चहा प्यायचा आहे म्हण ग. चहा दे ग. कृष्णाई बरी आहे का? बरी आहे. तिला आंघोळ घातली का ग? हा तिलाच राहिली आहे. हिचं झालं ना. काय म्हणते चतुराबाई? मेहंदी काय म्हणते बघू? लावली ना. चतुराबाईची मेहंदी रंगलीच नाही. होय चतुराबाई हा काय मालक प्रेम करत नव्हते का? अगं बाई किती लाजायला आलं. किती लाज आली. होय अगं बाई लय करत होते तुमचे. होय बघू चतुराबाईचे जरा कमी करत होते. हाय ना चतुराबाई? म्हणून दुसरी बायको केली होती. हाय का नाही? हा तुला हाय ना सवत? होय हा तुझ्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं होतं ना? हा लग्न केलं. हाय बघू कुणाची रंगले. चालले अमृता चालली कपडे धुवून. मेहंदी बघू. हा छकुलीची बी छान रंगली आहे बघा. छकुलीचा नवरा लय माया करत होता. हा मंदाईचा पण
भामाचं तर काय आता आई वडिलांनीच प्रेम केले म्हणावं लागेल. आपल्या भामाजीचं लगीन झालं नाही बघू. हा दोन्ही हाताला लागले का? बर. अरे बापरे. ओहो मस्तच रंगले आहे बघा. छान कपडे धुतले, आंघोळ केली निर्मळ. तिकडे बी लावली होती का? होय छान की मस्त. शैला आजीलाच थोडी लावली होती का? बरं अक्कानी लावली. का ग अक्का थोडीच लावली? थांबा आता अक्काला विचारते. एवढीच लावली का? हो. सगळे बोट का नाही रंगवले? नाही एवढं. बघा छान मस्त. मंगल मावशी बघू या की इकडं. चहा प्यायचा नाही का? मंदाईची पण छान रंगली आहे मंदाई. कृष्णाई बघू तुझी. ओहो मस्त. मंगल मावशीने किती छोटे छोटे ठिपके. मंगल मावशीच नाजूक आहे हाय का नाही? कुमार मॅडम कुठे गेल्या? मेन बॉस कुठे गेला? बघ कुठं बरं काढले डिझाईन. कितपर्यंत काढले डिझाईन इकडचे? अगं एवढे 2 बॉक्स मोठे मोठे. बर 2 एवढे मोठे मोठे बॉक्स दिले होते. मग तू ह्यांना भरपूर मेहंदी का नाही लावली सगळ्याला? आता आल्यावर बाकीचे झोपले. एका हाताला लावली, एका हाताला लावायचं झोपली. झोपले? हा रंजन ताईला लावली रात्री. अक्काला लावली डबल हाताला मी. त्या शैलाजीच्या अजून हाताला लाव संध्याकाळी. आणि त्या ताईला पण दे मेहंदी. लाव ना डबल लाव ना. हा द्या. आता आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी लावता येते. लय एकदम म्हटलं एका हाताला लावता येत नाही मला. मग आज ते भोंडल्या का काय असतो ना? आज गौराया म्हणतात आमच्याकडे. गौराया म्हणतात भोंडला. हा इकडे काय म्हणतात ग? गौरायस ना? कोणी भोंडला वगैरे काहीतरी म्हणतं ना? होय पंचम झाल्याच्या नंतर मॅडम आलत्या त्यांनी भोंडला बी केला. भोंडला बी खेळला? हा मध्ये रंजन ताई बसल्या हा गाणं म्हटल्या. अरे देवा आता मी असते तर लयच भारी झाला. नाही ते म्हटलं मॅडम असतं ना अजून 5-6 गाणी म्हणायची होती मला. थांब हा हा सुलभाताई नाव आहे. त्यांनी आलं की करमूनच जातं तुम्हाला. मोनाजीचं खाऊ घालायचं चाललं. थांब मोनाजी बसवू तिला. थांब जरा नीट बसवू तिला आधी व्यवस्थित. तिनं पडले म्हणते लागले म्हणते थोडंसं. तिकडं ते त्या बाजूला झोपू नको. इकडे चल त्या साईडने झोपू देऊ नको जरा. हां खायली आता चावल. डोळे उघड. डोळे उघड. म्हाताऱ्याचे डोळे उघड. म्हाताऱ्याचे आजकाल डोळेच उघडत नाही. काय करावं काय नाही. सगळं झोपूनच खाते माहिती का. डोळे उघड म्हाताऱ्याचे. थांब जरा गप्पागप खाते तिला. थांब जरा तोंडातलं संपल्याशिवाय देऊ नको. तोंडातलं अजिबात संपल्याशिवाय देऊ नको. आणि होय कलावती खाली भाताचं बघितलं का? भाताला बघितलं कोणी? अगं तसं नको देऊ कुंभार. प्लेटात दे. प्लेटात खाऱ्याचं एक हे आणलं होतं पॅकेट. तर त्या खाऱ्याचं पॅकेटाचा भुगा झालेला आहे थोडासा. मग तसं नाही द्यायचं हातात. हां चला मी जाऊ का? जरा काम आहे खाली. हां आता लय नको चारवा. थांब मी उठवते. थांब मी बसवते. माझं झालं थांब. तर बघा सकाळचं हे असं काम चालू आहे. अर्धी लोक खाली आहेत, अर्धी लोक वरी आहेत. कोणी आपल्याला खारी देतं, कोणी बिस्किट देतं. तर हे खालच्या लोकांना खाली, वरच्या लोकांना वरी द्यायचं काम. आणि खाऱ्याचं म्हणजे पाकिटं वगैरे घेऊन येताना भुगा होतो ना कधी कधी. मग खातात आपलं चहामध्ये टाकून. आम्ही काही वाटोळं करत नाही आलेलं. प्रत्येक गोष्ट पोटात घालायचं काम माझं आहे दिल्याला आपल्याला. कोणी बिस्किट देतं, कोणी खारी देतं, कोणी टोस्ट देतं.